नमस्कार. एनफोर्नस मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. तर आजचा हा विषय जो मी घेऊन आले आहे तो जरा इंटरेस्टिंग आहे आणि हा सर्व स्टुडंटसाठी असो किंवा जे जॉब करत आहेत ते नर्सेस असो किंवा कोणीही असो, या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह आणि इम्पॉर्टंट असा व्हिडिओ होणार आहे. तर आजचा टॉपिक जो आहे तो म्हणजे नर्सिंग करिअर बेस्ट करिअर का आहे किंवा वाय यू शुड चूज नर्सिंग. नर्सिंगच का निवडावे, तर त्याच्या काही कारणे आहेत. का नर्सिंग बेस्ट आहे याच्याबद्दल सर्व माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा पहिला पॉईंट जो आहे तो म्हणजे ग्रेट डिमांड. ओके, तर ग्रेट डिमांड, कारण जेव्हा आपण नर्सिंग करत असतो ॲज अ स्टुडंट आणि जस्ट आपण पासआउट झाल्यानंतर आपल्याला नर्सिंगसाठी खूप सारे अपॉर्च्युनिटीज असतात. आपल्याला खूप जास्त म्हणजे जॉबसाठी शोधावं लागत नाही किंवा आपल्याला स्ट्रगल करावं लागत नाही. जसं की इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स पासआउट झाल्यानंतर त्यांना थोडं स्ट्रगल करावं लागतं, एकदम कमी सॅलरीमध्ये जॉब करावा लागतो किंवा जॉब शोधण्यासाठी खूप त्यांना फिरावं लागतं. असं आपल्या करिअरमध्ये म्हणजे नर्सिंग करिअरमध्ये असं काही नाही आहे. तुम्ही पासआउट झाल्या तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये किंवा कोणत्याही हेल्थकेअर सेक्टरमध्ये तुम्हाला आरामात जॉब भेटून जातो. जास्त तुम्हाला स्ट्रगल करावं लागत नाही. तर आणि तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, म्हणजे तुम्हाला ॲब्रॉडला जरी जायचं असेल तरी नर्सिंग करिअर हे खूप बेस्ट करिअर मानलं जातं. तुम्ही आरामात कोणत्याही ठिकाणी कुठल्याही देशामध्ये जाऊन तुम्ही ॲज अ नर्स म्हणून तिथे काम करू शकतात. तर नर्सेसला डिमांड खूप जास्त आहे इतर प्रोफेशनपेक्षा. तर हे जे पहिला मुद्दा आहे जो म्हणजे नर्ससाठी डिमांड खूप जास्त आहे, हा खूप महत्त्वाचा आणि खूप चांगला असा मुद्दा आहे, ज्यामुळे आपण असं म्हणतो की नर्सिंग करिअर हे एकदम बेस्ट करिअर आहे. ओके, दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे आहे गुड सॅलरी. ओके, तर नर्सेस ज्यावेळेस पासआउट होतात स्टुडंट नर्सेस, त्याच्यानंतर ॲज अ फ्रेशर म्हणून जरी ते जॉब करण्यासाठी कुठे बाहेर पडले तर त्यांना सॅलरी अशी एकदम कमी नाही आहे. सॅलरी ही आपल्याला जस्ट पासआउट झाल्यानंतर फ्रेशरला जी असते म्हणजे 12,000 ते 15,000पर्यंत सॅलरी आहे. आणि जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला भेटत असेल किंवा गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अतिशय जास्त सॅलरी आहे, जी म्हणजे ती 50,000 ते 60,000च्या आसपास तुम्हाला सॅलरी भेटून जाते. आणि तुम्ही जर ॲब्रॉडला जाणार असेल किंवा ॲब्रॉडला जाण्याचं तुमचा विचार असेल तर त्या ठिकाणी तर अतिशय जास्त सॅलरी आहे. तर जसं म्हणजे इंजिनिअरिंग केल्यानंतर किंवा इतर कुठलाही कोर्स केल्यानंतर जे सॅलरीसाठी स्ट्रगल करावं लागतं ते नर्सेससाठी नाही आहे. तुम्हाला सॅलरी भेटेल, जी तुमची सॅलरी ठरलेली आहे ती तुम्हाला भेटणारच. तर सॅलरीमध्ये तुम्हाला जास्त कॉम्प्रोमाइज करायला लागत नाही आणि कोणताही त्रास होत नाही. तुमची वेळेवर तुम्हाला सॅलरी भेटून जाते आणि कुठल्याही हेल्थकेअर सेक्टरमध्ये तुम्हाला व्यवस्थित अशी सॅलरी भेटून जाते. तर सॅलरीचा कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये इश्यू येत नाही. तर हा झाला दुसरा मुद्दा आणि जो खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर तिसरा म्हणजे तुम्ही कुठल्याही म्हणजे फक्तच हॉस्पिटलमध्ये नाही तर इतर कुठल्याही हेल्थकेअर सेक्टरमध्ये तुम्ही काम करू शकता. फॉर एक्झाम्पल हॉस्पिटल सोडलं तर भरपूर इंडस्ट्री आहे. मग इंडस्ट्रीमध्ये ॲज अ इंडस्ट्रियल नर्स म्हणून तुम्ही काम करू शकतात. स्कूल हेल्थ नर्स म्हणून तुम्ही काम करू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही ब्युरो नर्सिंग म्हणून देखील काम करू शकतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर एस्टॅब्लिशमेंट आहेत ज्या ठिकाणी तुम्ही काम करू शकतात. इवन तुम्ही टीचिंगमध्ये देखील जाऊ शकतात. टीचिंगमध्ये तर जास्त स्कोप आहे. भरपूर नर्सेस जे BSc MSc वगैरे करतात ते सर्व टीचिंगमध्ये जातात आणि त्यामध्ये देखील भरपूर स्कोप आहे. तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहे आणि त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काम करू शकतात. म्हणजे फक्त तुम्ही हॉस्पिटलमध्येच लिमिटेड नाही तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही काम करू शकतात. मग ठीक आहे, तर हा झाला तिसरा मुद्दा. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो म्हणजे फ्लेक्झिबल शेड्यूल. फ्लेक्झिबल शेड्यूल म्हणजे काय, की तुमचं जसं ऑफिस टाईम आहे 9 ते 5, तसं तुमचं म्हणजे नर्सिंगमध्ये तसं नाही आहे. आपल्याला 24 आवर्स काम करावं लागतं, कारण नर्सिंग हा जो जॉब आहे तो म्हणजे एक इमर्जन्सी जॉब म्हणून ओळखला जातो. कारण तुम्ही कधीही कोणत्याही प्रकारचं पेशंट येऊ शकतं, कोणत्याही प्रकारचं पेशंटला तुम्हाला कितीही वाजता हँडल करावं लागतं, कारण इमर्जन्सी कधी येईल आपण सांगू शकत नाही. त्यामुळे हॉस्पिटल हे 24/7 चालू असतं आणि अशा वेळेस नर्सेसला शिफ्ट ड्युटीज कराव्या लागतात. मग शिफ्ट ड्युटीज केल्यामुळे काय होतं माहिती आहे का, की आपल्याला जर
थोडासा मध्ये वेळ भेटतो, कंटिन्यू एकच शेड्यूल राहत नाही, तर तुमची बाहेरची जी कामं आहेत, जे हॉस्पिटलच्या व्यतिरिक्त जी कामं आहेत ती तुम्ही त्या वेळेत करू शकता. म्हणजे जर नाईट शिफ्ट असेल तर तुम्ही दिवसभर फ्री आहात, त्यावेळेस तुम्ही थोडं रेस्ट करून तुमची इतर कामं देखील करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त जर तुमची मॉर्निंग शिफ्ट असेल तर तुम्ही दुपारनंतर इव्हनिंगला कुठं हँगआउट करू शकतात किंवा तुम्हाला इतर काय महत्त्वाचं काम असेल ते तुम्ही करू शकतात. त्यानंतर इव्हनिंग शिफ्ट असेल तर सकाळचा जो वेळ आहे तो तुम्ही स्वतःसाठी देऊ शकता. तर अशा प्रकारे हे फ्लेक्झिबल टाईम असतं. कधी कधी आपली कामं असतात तर आपल्याला ते मॅनेज करायला थोडं बरं पडतं. तर यासाठी हे जे शिफ्ट ड्युटीज आहेत त्या जास्त उपयोगी पडतात. ठीक आहे, तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यामध्ये आपल्याला फिक्स शेड्यूल नाही आहे, आपलं ऑल्टर्ड शेड्यूल आहे, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शिफ्ट ड्युटीज कराव्या लागतात आणि यामुळं आपल्याला स्वतःसाठी थोडा जास्त टाईम भेटतो. आणि शिफ्ट ड्युटी किंवा नाईट शिफ्ट करत असल्यामुळं आपल्याला नाईट अलाउन्स भेटतो. अशा प्रकारचे वेगवेगळे अलाउन्स देखील आपल्याला भेटून जातात. नेक्स्ट म्हणजे नर्सिंग हा जॉब एक सॅटिस्फाईंग जॉब आहे. कारण आपण जे काम करतो ते आपण वस्तूंबरोबर नाही तर आपण ह्युमन बिईंगबरोबर काम करतो. कारण एखादा पेशंट जो आजारी आहे आणि त्याला आपल्या सेवेची गरज आहे, आपण त्याला सेवा पुरवतो आणि आपण पेशंटला बघतो की कसा आजारातून पेशंट हळूहळू रिकवर होत आहे. आणि ज्यावेळेस पेशंट डिस्चार्ज होतात, एकदम हॅपीली घरी जातात किंवा तुमच्या कामामुळे जर एखादा पेशंट बरा होत असेल किंवा तुम्ही जी केअर देतात त्यामुळे पेशंटला बरं वाटत असेल किंवा त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत असेल तर अशा वेळी तुम्हाला एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन भेटतं आणि त्यामुळे तुमच्या मनाला समाधान भेटतं. कारण तुम्ही जे काम करतात त्याचं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटतं आणि त्यामुळे तुम्हाला ब्लेसिंग देखील भेटतात. आणि जे काम आपण करतोय ह्याच्यामध्ये म्हणजे एक इंटरेस्ट निर्माण होतं, आपल्याला बोर होत नाही. नर्सिंग हे काम असं आहे की तुम्ही ज्या वेळेस तुमच्या शिफ्टला जातात तर गेल्यापासून तर तुमची शिफ्ट संपूपर्यंत तुम्हाला 1 मिनिट देखील बोर होणार नाही. कारण कंटिन्यू वेगवेगळे कामं करत राहतात तुम्ही आणि अशामुळे काय होतं की तुम्हाला बोर होणारच नाही. तुम्ही कंटिन्यू कामच करतात आणि नवीन नवीन तुम्हाला रोज शिकायला भेटतं. कारण नवीन नवीन केसेस येतात, नवीन नवीन पेशंट येतात, नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट्स येतात, नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट असतात. तर यामधून काय होतं की तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटतं आणि असं वेगवेगळं असल्यामुळे तुमचं नर्सिंग करिअर जे आहे त्यामध्ये तुमची खूप जास्त प्रमाणात तुमचं नॉलेज देखील वाढतं, तुम्ही अपडेटेड राहतात आणि तुमच्यामध्ये भरपूर तुमचा एक्सपिरियन्स जो आहे तो तुम्हाला जास्त ज्यावेळेस तुमचा एक्सपिरियन्स वाढतो त्यावेळेस तुम्हाला खूप सारं नॉलेज येऊन जातं, तुमच्या स्किल देखील त्याप्रमाणे वाढतात. तर हे खूप महत्त्वाचं आहे आणि खूप याचा उपयोग आपल्या नर्सिंग करिअरमध्ये होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट जो मुद्दा आहे तो म्हणजे इंटरॅक्शन विथ व्हरायटी ऑफ पीपल. म्हणजे याचा अर्थ काय, जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये काम करत असतो तर आपण फक्त नर्सेस बरोबर म्हणजे स्टाफ यांच्याशीच इंटरॅक्शन होतं असं नाही. तर आपलं इंटरॅक्शन जे आहे ते म्हणजे पहिलं तर आपलं पेशंट बरोबर होतं, आपल्या स्टाफ बरोबर होतं, त्याच्यानंतर आपल्याबरोबर काम करणारे जे डॉक्टर्स असतात त्यांच्याबरोबर होतं, त्याच्यानंतर क्लेरिकल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क करणारे जे असतात त्यांच्याबरोबर देखील आपलं कम्युनिकेशन होत असतं. त्याच्यानंतर पेशंटचे रिलेटिव्ज असतात आणि भरपूर अशा आपल्या सराउंडिंगला वेगवेगळ्या प्रोफेशनची लोकं असतात. म्हणजे हेल्थकेअर प्रोफेशनमध्येच भरपूर जणं असतात की त्यांच्याबरोबर आपलं कंटिन्यू इंटरॅक्शन होत असतं. आणि असं इंटरॅक्शन होत असल्यामुळे आपलं नॉलेज जे आहे ते फक्त नर्सिंगशी रिलेटेड न राहता आपलं जे नॉलेज आहे ते त्याच्या व्यतिरिक्त देखील आपलं नॉलेज वाढलं जातं. आणि अशामुळे काय होतं की आपलं नॉलेज वाढणारच आणि आपण जास्त अपडेटेड होणार आणि आपल्या स्किल्स, आपला एक्सपिरियन्स हे सर्व त्याच्यामुळे चांगलं होणार. तर हे जे इंटरॅक्शन कम्युनिकेशन जे आहे ते नर्सिंगमध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि आपलं कम्युनिकेशन स्किल आपण वाढवल्या तर पाहिजेच. आणि ह्या वाढतातच ज्यावेळेस आपण काम करतो, आपलं इंटरॅक्शन इतरांबरोबर होतं आणि अशा वेळेस आपलं नर्सिंगमध्ये जे करिअर आहे ते तर वाढतंच, त्याच्याबरोबर आपलं एक पर्सनल लाईफ जे आहे, आपला कॉन्फिडन्स जो आहे, आपलं सेल्फ एस्टीम जे आहे ते देखील वाढलं जातं आणि याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात देखील होतो. तर हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे ज्यामुळे आपण असं म्हणू शकतो की नर्सिंग करिअर हे खूप बेस्ट करिअर आहे म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे कॉन्स्टंट एक्साइटमेंट अँड चॅलेंजेस. ओके, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण मी मगाशी तुम्हाला म्हटलं की नर्सिंग हे जे करिअर आहे ते म्हणजे
इमर्जन्सी करिअर म्हणून मानलं जातं, ज्यामध्ये आपण 24/7 काम करत असतो. तर कोणत्या क्षणाला कुठल्या प्रकारचा पेशंट येईल किंवा कसा पेशंट येईल किंवा कशी केस येईल, काय होईल, कोणत्या क्षणी आपण काय हँडल करायचं आहे, हे कंटिन्यू एक चॅलेंजेस असते नर्सेससाठी आणि आपण ते कसं हँडल करतो ही एक आपली स्किल होऊन जाते. आणि असं असल्यामुळे नर्सिंग करिअर हे जे आहे ते एकदम एक्साइटिंग असं होऊन जातं. आणि खरंच हे तर तुम्ही ज्यावेळेस काम करताल किंवा तुम्ही करत असाल तर तुम्ही एक्सपिरियन्स नक्कीच करत असाल, तर तुम्हाला समजू शकेल की बाबा नर्सिंग करिअर हे अजिबात बोरिंग नाही आहे, की तुम्ही गेले तुम्हाला टाईमपास करायला वेळ जात नाही आहे, असं काही होत नाही. कंटिन्यू तुम्ही कामामध्ये गुंतलेले असतात आणि तुमचं करिअर जे आहे ते एकदम बेस्ट आहे हे त्यातून दिसतं. ओके, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर करिअर ॲडव्हान्समेंट. करिअर ॲडव्हान्समेंट म्हणजे जर तुम्ही GNM केलेलं असेल तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही पोस्ट बेसिक BSc करू शकता. त्याच्यानंतर ते पोस्ट बेसिक BSc झाल्यानंतर तुम्ही MSc करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही PhD करू शकता किंवा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही MBA करू शकता. असे वेगवेगळ्या भरपूर प्रकारचे तुम्ही एज्युकेशन करू शकता, जेणेकरून तुमचं म्हणजे जे नॉलेज आहे ते अजून जास्त वाढेल, तुमच्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल आणि तुम्हाला एक म्हणजे तुमचं करिअर जे आहे ते अजून चांगल्या टॉप लेवलला तुम्हाला घेऊन जाता येईल. नर्सिंग म्हणजे फक्त GNM ANM यावरच नाही तर याच्या व्यतिरिक्त देखील भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या करिअरमध्ये अचीव करू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा स्पेशालिटी एरिया देखील चूज करू शकता. जसं की तुम्हाला जर पिडॅट्रिकमध्ये जास्त इंटरेस्ट आहे तर तुम्ही पिडॅट्रिक देखील निवडू शकता. तुम्ही त्याच्यामध्ये स्पेशालिटी करू शकता आणि तुमच्या पूर्ण लाईफ टाईममध्ये तुम्ही पिडॅट्रिकमध्ये जास्तीत जास्त करिअर चांगलं असं मिळवून तुम्ही पुढे जाऊ शकता. तुमचं नर्सिंगमधलं जे करिअर आहे ते पिडॅट्रिकमध्ये तुम्ही चांगलं करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर वॉर्डमध्ये काम करायचं नसेल तर तुम्ही थिएटरमध्ये म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये त्या ठिकाणी देखील तुम्ही स्पेशालिटी करू शकता आणि तुमचं पुढचं करिअर तुम्ही त्यामध्ये इम्प्रूव्ह करू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला ICUमध्ये जास्त इंटरेस्ट असेल तर तुम्ही ICUचं स्पेशालिटी करू शकता. तर अशा प्रकारचे वेगवेगळे स्पेशालिटी एरिया आहेत, त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे इन्फेक्शन कंट्रोल नर्स. हे एक अजून एक नवीन म्हणजे एरवी आत्ता सध्याला जास्त नर्सेस करत आहेत आणि ते देखील खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि खूप त्याच्यामध्ये स्कोप आहे, तर ते देखील तुम्ही करू शकता. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी ऑफ स्पेशालिटी एरियाज आहेत ज्यामध्ये तुम्ही स्पेशालिटी करू शकता आणि त्याचा तुम्हाला खूप जास्त तुमच्या करिअरमध्ये उपयोग होतो. तर हे सर्व झालं. आणि याच्या व्यतिरिक्त खूप महत्त्वाचं म्हणजे की ॲब्रॉडमध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करतात त्यावेळेस तिथं तुम्ही इंडियामधून जातात आणि ॲब्रॉडमध्ये तुम्ही काम करतात तर त्यावेळेस ना तुम्हाला खूप जास्त चांगलं वाटेल, कारण तुमचं करिअर जे आहे ना ते तुम्ही एकदम हाय लेवलला घेऊन जातात आणि एक चांगल्या ठिकाणी चांगल्या सेक्टरमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी भेटते. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला इंडियामध्ये राहायचं असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब करू शकता. गव्हर्नमेंट जॉब इतर म्हणजे गव्हर्नमेंट जॉब जे आहे म्हणजे नर्सिंग सोडलं तर इतर, तर त्यामध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. पण नर्सिंगमध्ये तेवढी कॉम्पिटिशन नाही आहे, कारण जे पदं निघतात ह्याच्यासाठी DMER DHS किंवा एम्स, तर जास्त प्रमाणात पदं असतात. 10-12 अशी पदं नसतात, तर 400 500 1000 2000, कारण नर्सेसची गरज असते एवढी आहे. त्यामुळे पदं जास्त असल्यामुळे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे आणि जास्त कॉम्पिटिशन नाही आहे. जर तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर तुम्हाला नक्की गव्हर्नमेंट जॉब देखील मिळू शकतो. आणि जर तुम्हाला बाहेर ॲब्रॉडला जायचं असेल तर तुम्ही अरब कंट्रीमध्ये किंवा युरोपियन कंट्रीमध्ये कुठेही तुम्ही जॉबसाठी जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी देखील नर्सेसला खूप जास्त म्हणजे मागणी आहे आणि नर्सेसला लवकरात लवकर तिथं इझिली जॉब भेटून जातो. जर तुम्ही प्रयत्न केला तर नक्की तुम्हाला जॉब भेटून जाईल. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे रिझन्स आहेत की ज्यामुळे आपण असं म्हणू शकतो की नर्सिंग करिअर हे एक बेस्ट करिअर ऑप्शन आहे. आणि जर तुम्ही स्टुडंट असाल आणि कदाचित तुमची इच्छा नसताना तुम्ही नर्सिंग जर करत असाल किंवा केलं असेल तर वाईट म्हणून घेऊ नका, कारण नर्सिंग करिअर हे खूप बेस्ट करिअर आहे. मलाही असंच वाटत होतं ज्यावेळेस मी कॉलेजला होते, पण ज्यावेळेस मी पासआउट झाले त्यानंतर मला जे सक्सेस भेटत गेलं त्यानंतर मला असं लक्षात आलं की बरं झालं मी नर्सिंग केलं आणि नर्सिंग केल्यामुळे मी चांगल्या गोष्टी शिकू शकले,
चांगलं सक्सेस मला मिळू शकलं आणि खूप साऱ्या जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत नर्सिंगमध्ये आणि तुम्ही खूप काही अचीव करू शकतात. आपल्या इंडियामध्ये तेवढा रिस्पेक्ट नाही आहे नर्सिंगला, पण इट्स ओके. मग तुम्ही भरपूर काही त्याच्यामध्ये अचीव करू शकतात आणि तुमचं नर्सिंग करिअर हे बेस्ट करिअर म्हणून तुम्ही असं म्हणू शकता. तर हे सगळे रिझन्स आहे की नर्सिंग करिअर बेस्ट करिअर का आहे म्हणून. तर कदाचित तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. जर माझं कंटेंट तुम्हाला आवडत असेल, सांगण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ज्यांना गरज आहे अशा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. तर thank you so much for watching my video.